नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल हॅशटॅग ऑन अन एव्हरी स्टुडंटवरती. बघा मित्रांनो, जे आपण एपिसोड नंबर 1, 2, 3, 4 मागच्या ज्या दोन्ही क्लासमध्ये कवर केलं, चला तर आपण आज क्लास नंबर 3मध्ये एपिसोड नंबर 5 आणि एपिसोड नंबर 6 बघणार आहोत. बघा मित्रांनो, क्वेश्चन नंबर 1 पासून सुरुवात करू आपण आणि काही ॲडिशनल इन्फॉर्मेशन सांगायची असली तर मला ती कमेंटद्वारे फॉर्मबद्दल किंवा काही तुम्हाला डाऊट असेल ते कमेंटद्वारे तुम्ही सांगू शकता. आणि राहिलं मित्रांनो, ज्यांचा RRB NTPCचा फॉर्म अजून भरायचा राहिला असेल त्यांनी तो फॉर्म लवकरात लवकर सबमिट करून द्यावा. ज्यांनी डॉक्युमेंट अजून काढले नसतील त्यांनी डॉक्युमेंट काढून घ्यावे आणि फॉर्म लवकर सबमिट करावा मित्रांनो. चला तर मित्रांनो, बघू आपण पहिला क्वेश्चन. कोशिका के केंद्र की खोज रॉबर्ट ब्राउन. कोशिका की खोज म्हणजे मृत कोशिकाची खोज कोणी केली? रॉबर्ट हुक. जीवित कोशिका लिव्हनहॉक. बघा मित्रांनो, विजयनगर के सम्राट जे कृष्णदेवराय होते ते कोणत्या वंशाचे संबंधित होते? तर तुलू वंश. कृष्णदेवरायांचा संबंध तुलू वंश. विजयनगर साम्राज्याचे संस्थापक हरिहरयव बुक्का. कृष्णदेवरायच्या दरबारमध्ये कोण राहत होते? तर अष्टदिग्गज. अष्टदिग्गज किसके दरबार से? कृष्णदेवराय. जो अमुक्त माल्यदा ग्रंथ होता तो कोणी लिहिला होता? तर कृष्णदेवरायांनी. बघा मित्रांनो, अनुच्छेद राज्य के पोषण स्तर और जीवन स्तर को बढ़ाने को और सार्वजनिक स्वास्थ्य सुधार करने के कर्तव्य को निर्धारित करता है. तर आर्टिकल नंबर 47 म्हणजेच अनुच्छेद 47. अनुच्छेद मला सांगा 36 ते 51 नीतिनिर्देशक तत्व नीतिनिर्देशक तत्वामध्ये कोणते अनुच्छेद येतात? अनुच्छेद नंबर 36 आणि अनुच्छेद नंबर 36 पासून 51 पर्यंत. तर हे अनुच्छेद कोणत्या भागामध्ये येतात? भाग नंबर 4 मध्ये. आणि कोणत्या देशापासून आपण नीतिनिर्देशक तत्व घेतलेले आहे? तर आयर्लंडपासून. मला तसं सांगा, समवर्ती सूची आणि मौलिक अधिकार तुम्ही कोणत्या देशापासून घेतलेले कमेंटमध्ये सांगा. द ग्रेट इंडियन नोवेल हा आणि ॲन इरा ऑफ डार्कनेस. काय सांगितलं मित्रांनो? द ग्रेट इंडियन नोवेल आणि ॲन इरा ऑफ डार्कनेस. हे बुक कोणी लिहिले? शशी थरूर. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगचं गठन कधी झालं होतं? 1993च्या ॲक्टनुसार. आणि मित्रांनो बघा, ही एक विधिक संस्था आहे आणि याचे वर्तमान अध्यक्ष कोणी तुम्ही मला कमेंट करून सांगायचं. कोणाचा? राष्ट्रीय मानवाधिकार आयोगचं मित्रांनो. राष्ट्रीय आपत्काल मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण आपल्या देशात 3 प्रकारचे आपत्काल लागू होता. राष्ट्रीय आपत्काल अनुच्छेद 352, राष्ट्रपती शासन अनुच्छेद 356, वित्तीय आपत्काल अनुच्छेद 360. आणि राष्ट्रीय आपत्कालच्या दरम्यान मौलिक अधिकार निलंबित होतं, म्हणजे तुमचे सर्व मौलिक अधिकार हे निलंबित केलं जातं. पण अनुच्छेद 2 हे अपवाद आहे मित्रांनो. अनुच्छेद नंबर 20 आणि अनुच्छेद नंबर 21. अशांती, युद्ध, बाह्य आक्रमण आणि सशस्त्र विद्रोह यावेळेस आपण राष्ट्रीय आपत्काल लावून आर्टिकल 352च्या याच्याने राष्ट्रीय आपत्काल या तिन्ही घटनांच्या वेळेला लावू शकतो मित्रांनो. आता बघा, भारतासाठी पहिलं जे व्यक्तिगत गोल्ड मेडल होतं मित्रांनो ते कोणी आणलं होतं? तर अभिनव बिंद्रा. कोणी मित्रांनो? अभिनव बिंद्रा. अभिनव बिंद्रा यांचा संबंध कशाशी मित्रांनो? चला मला सांगा बरं, अभिनव बिंद्रा यांचा संबंध कशाशी मित्रांनो? तर शूटिंग संबंधित आहेत. कोण? अभिनव बिंद्रा. आणि अभिनव बिंद्रा यांनी जे व्यक्तिगत पहिलं गोल्ड मेडल आणलं होतं तर ते कधी आणलं होतं? 2008च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये. आणि जे सेकंड व्यक्तिगत गोल्ड मेडल आणलं ते आणलं आपल्या नीरज चोपडा यांनी. नीरज चोपडा कशाशी संबंधित? ते भालाफेक. आणि त्यांनी कधी घेतलं? टोकियो ऑलिम्पिक. आता मला कमेंटमध्ये सांगा, टोकियो ऑलिम्पिक कधी झालं होतं मित्रांनो? चला क्वेश्चन नंबर 8 बघू. सितारा देवी, पंडित बिरजू महाराज, लच्छू महाराज, अंशन महाराज यांचा संबंध कोणत्या नृत्याशी आहे? तर कथक नृत्य. मला आता सांगा, कथक नृत्य कोणत्या राज्याशी आहे? तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं मित्रांनो. चला क्वेश्चन नंबर 9 बघू मित्रांनो आपण. किसने प्रसिद्ध शब्द वन कास्ट, वन रिलीजन, वन गॉड फॉर ऑल मेन, सभी लोगों के लिए एक जाति, एक धर्म, एक भगवान कहे थे? तर नारायण गुरुंचा हे वाक्य मित्रांनो. मला सांगा, भारतीय संविधान के अनुच्छेद 50 में किस बारे में उल्लेख किया गया है? तर कार्यपालिका को न्यायपालिका से पृथक करना. कशाशी? तर अनुच्छेद 50 शी संबंधित आहे मित्रांनो. काय? कार्यपालिका को न्यायपालिका से पृथक करना. आर्टिकल 51 आंतरराष्ट्रीय शांतीचा संबंध आहे आर्टिकल 51शी. मला सांगा, जो 1951 मध्ये पहिला एशियन गेम झाला होता तर तो नवी दिल्ली भारतात झाला होता. 2023चा 19व्या नंबरचा हा हाँगझाऊ चीनमध्ये झाला होता. चला बरं, मला सांगा, चीनचे वर्तमान राष्ट्रपती आणि त्यांची चीनची मुद्रा आणि चीनची राजधानी काय? मला कमेंटमध्ये सांगा. आणि 20व्या नंबरचा जो एशियन गेम्स होता तो जपानने होस्ट केला होता. चला तर मला सांगा, पुढचा कोण होस्ट करणार आहे बरं? कमेंटमध्ये सांगायचं. विक्रम संवत. विक्रम संवत कधी सुरू झालं होतं? तर 57 BC. आणि शक संवत झालं होतं 78 AD मित्रांनो. बघा, पद्मनाभ सुब्रमण्यम, वैजयंतीमाला हे दोघांना पद्मविभूषणाशी संबंधित आहे मित्रांनो. मला सांगा, भारताचे सर्वोच्च नागरिक सन्मान कोणता आहे? तर तो भारतरत्न आहे. त्यानंतर येतो पद्मविभूषण, नंतर पद्मभूषण आणि नंतर पद्मश्री.
मला सांगा भरतनाट्यमशी संबंधित आहे कोण? पद्मनाभ सुब्रमण्यम आणि वैजयंतीमाला. भरतनाट्यम कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर तमिळनाडू. भरतनाट्यमला दुसरं सदरियट्टम असंही म्हटलं जातं. आणि सर्वात पुराणा शास्त्रीय नृत्य कोणते मित्रांनो? तर भरतनाट्यम. चला मित्रांनो, क्वेश्चन नंबर 14 बघू आपण. जे भारतीय संविधानात जी समवर्ती सूची ना मित्रांनो, ती कोणत्या देशापासून घेतली आहे? तर समवर्ती सूचनेची अवधारणा भारताने ऑस्ट्रेलिया या देशापासून घेतली मित्रांनो. आणि राज्यसूचीमध्ये जे काही विषय होते ना मित्रांनो, वन्यजीव, शिक्षा, मापतोल आणि जनसंख्या, यांना 42व्या संविधान संशोधन 1976 नुसार यांना समवर्ती सूचीमध्ये सामील केलेले. कोणते विषय आहेत मित्रांनो? ते वन झालं, वन्यजीव झालं, शिक्षा झालं आणि मापतोल आणि जनसंख्या. बघा मित्रांनो, वेस्ट बेंगॉलमध्ये चावलचे 3 प्रकारची फसल घेतली जाते. तर ओस ही सर्दीमध्ये, अमन ही मान्सूनमध्ये आणि बोरो ही ग्रीष्मकालीनमध्ये. मला सांगा वेस्ट बेंगॉलचं वर्तमान मुख्यमंत्री, वेस्ट बेंगॉलची कॅपिटल, हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे मित्रांनो. उपाधियों का अंत कोणत्या अनुच्छेदद्वारे होतो? तर अनुच्छेद 18द्वारे. कोणता? अनुच्छेद 18द्वारे. याला 2 अपवाद आहेत मित्रांनो. सैन्य आणि विद्यासंबंधित जर उपाधी असेल तर त्याचा अंत होत नाही. बाकी सर्व आर्टिकल 18च्या अंतर्गत बाकी उपाधीचा अंत होतो मित्रांनो. समुद्रगुप्त, तुम्हाला क्वेश्चन असा येईल मित्रांनो, जे भारत का नेपोलियन किसे कहा जाता है? तर समुद्रगुप्त. हरिसेन कोणाच्या दरबारात होता मित्रांनो? तर समुद्रगुप्ताच्या. आणि प्रयाग प्रशस्ती हा लेख म्हणजे हा ग्रंथ कोणी लिहिला आहे मित्रांनो? तर हरिसेन लिहिलेला आहे मित्रांनो. चला मित्रांनो, वित्त आयोग का उल्लेख? तर वित्त आयोगाचा उल्लेख दिला आहे मित्रांनो आर्टिकल 280 मध्ये. आणि जे पहिले वित्त आयोगाचे अध्यक्ष होते मित्रांनो ते होते के.सी. नियोगी, 15व्याचे एन.के. सिंग, 16व्याचे अरविंद पनगडिया मित्रांनो. राज्य वित्त आयोगाचा संबंध पंचायत आणि नगर निकाय, पंचायतमध्ये 243 नगर निकायमध्ये 243 चला तर मित्रांनो, मला सांगा जे आपलं राष्ट्रीय निर्वाचन आयोग आहे त्याचा संबंध कोणत्या अनुच्छेद आहे? तर अनुच्छेद नंबर 324 नुसार. मला करंट वित्त आयोगाचे अध्यक्ष आणि इलेक्शन कमिशन निर्वाचन आयोगाच्या अध्यक्षांचं नाव तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आणि निर्वाचन आयोगाचं अनुच्छेद पण तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं मित्रांनो. बघा मित्रांनो, केंद्रीय कपास अनुसंधान संस्थान, तर केंद्रीय कपास अनुसंधान संस्थान कुठे आहे मित्रांनो? नागपूरमध्ये. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन याची स्थापना झाली होती 1/1/1995ला. हेडक्वार्टर आहे जिनिवा. टोटल सदस्य 164 सदस्य. नागोजी ओंकोजा इबोला हे त्यावेळेस अध्यक्ष होते. वर्तमानमध्ये WTOचे अध्यक्ष कोण आहेत मित्रांनो? मी तुम्हाला त्या दिवशी पण ट्रिक सांगितली होती. ज्या ऑर्गनायझेशनमध्ये WTO म्हणजे जिथे शेवटी ओ त्यांचं जास्तीत जास्त ऑर्गनायझेशनचं हेडक्वार्टर आहे जिनिवामध्ये. ज्याचा संबंध खाद्यपदार्थ शेती संबंधित आहे त्यांचं रोम इटली मित्रांनो. ज्याचा संबंध पैशाशी आहे तर त्यांचं वॉशिंग्टन DC मित्रांनो. बघा, जे सम्राट अशोक कोणाचे पुत्र होते ते तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे. कलिंग विजयचा जो जिक्र केला आहे ना मित्रांनो, म्हणजे कलिंग विजय कोणत्या शिलालेखमध्ये दिला आहे? तर 13व्या शिलालेखमध्ये. आणि कलिंग हे वर्तमान कोणत्या राज्यामध्ये? तर हे ओडिशा राज्यामध्ये मित्रांनो. चला मित्रांनो, आपण एपिसोड नंबर 5 आपला क्लास नंबर 3मध्ये झाला आहे. त्याच पद्धतीने आपण एपिसोड नंबर 6 पण सुरू करू. बघा, तर जे भारताचं पहिलं तेल कुवा होता ना मित्रांनो तो होता दिग्बोई असममध्ये. कुठे मित्रांनो? दिग्बोई. तर भारताचा पहिला तेल कुवा कुठे होता मित्रांनो? दिग्बोई असम. जर बघा एखादी गरम सूप आहे ना मित्रांनो, तो एखादी गरम सूप आहे ना, तो थंड्या सूपच्या तुलनेत जास्त स्वादिष्ट का लागतो मित्रांनो? तर सरफेस टेन्शन या प्रॉपर्टीमुळे. सरफेस टेन्शनचा फॉर्म्युला आहे मित्रांनो फोर्स अपॉन एरिया. त्याचं युनिट आहे मित्रांनो न्यूटन पर मीटर. आणि बघा मित्रांनो, हा जिभेवर गरम असल्यामुळे जास्तीत जास्त एरिया कव्हर करतो, त्यामुळे आपल्याला तो जास्तीत जास्त स्वादिष्ट लागतो ॲज कम्पेअर टू ठंडे सूप के तुलना में. बघा मित्रांनो, हा एक क्वेश्चन काय माहिती मित्रांनो, जर जलमध्ये अशुद्धी जर वाढली ना मित्रांनो तर सरफेस टेन्शन हा कमी होतो. म्हणजे एखादी शुद्ध पाणी त्याच्यात जर तुम्ही काही अशुद्धी ॲड केली तर सरफेस टेन्शन हा नेहमी कमी होतो. हा क्वेश्चन काय मिळतो ध्यानात ठेवा मित्रांनो. बघा, जिप्सम और POP में कितने पानी के अणु है? बघा, हा क्वेश्चन पण येईल. CaSO4.2H2O हा कशाचा फॉर्म्युला आहे मित्रांनो? जिप्सम कॅल्शियम सल्फेटचा. याच्यामध्ये 2 पाण्याचे अणू आहेत. याच्यातून ज्यावेळेस 1/2 H2O तुम्ही याच्यातून पास करणार तर तुम्हाला भेटणार प्लास्टर ऑफ पॅरिस. तर तुम्हाला विचारलं जाईल प्लास्टर ऑफ पॅरिसचा केमिकल फॉर्म्युला काय सांगायचं? CaSO4.1/2H2O. काय सांगणार मित्रांनो? प्लास्टर ऑफ पॅरिस CaSO4.1/2H2O. चला, लेन्स की क्षमता कशाद्वारे मोजली जाते मित्रांनो? तर डायोप्टरद्वारे. मलेशिया मुद्रा
मलेशिया बघा मित्रांनो, इथं काही देशांची मुद्रा दिली होती. मलेशियाची रिंगीट आहे, इस्रायलची न्यू शेकेल आहे, व्हिएतनामची डोंग आहे, म्यानमारची कयात आहे, कोरियाची वॉन आहे, युक्रेनची रिबनी आहे. या सर्वांच्या मला तुम्ही कमेंटमध्ये या सर्वांच्या रिस्पेक्टिव्हली राजधान्या पण तुम्ही कमेंटमध्ये लिहू शकता, तुम्हाला ज्या ज्या माहिती आहेत. मोनोलोआ ज्वालामुखी, तर मोनोलोआ ज्वालामुखी हा एक हवाई द्वीप आहे. तर कोणत्या देशात आहे, तर अमेरिकामध्ये. 2011ची जनगणना, 2011 मी तुम्हाला सांगितलं होतं जनगणनेवर एक क्वेश्चन 100% तर सर्वाधिक ऋणात्मक जनसंख्या म्हणजे जिथं जनसंख्या कमी झाली होती, तर असं भारतातलं राज्य कोणतं मित्रांनो, नागालँड. आणि त्यावेळेचं 2011च्या जनगणनेची थीम काय होती मित्रांनो, तर अवर सेन्सेस अवर फ्युचर. थीम कायम येते मित्रांनो. त्यावेळेस आयुक्त कोणता जनगणना आयुक्त, तर सी चंद्रमौली. जी पहिली जनगणना झाली होती मित्रांनो, तिचा कधी झाली होती, 1872. कोणाच्या याच्याखाली त्यावेळेस कोणता लॉर्ड मेयो 1872च्या जनगणनेच्या वेळेस तुमचा गव्हर्नर कोण होता, लॉर्ड मेयो. आणि जी दशकीय जनगणना म्हणजे दर 10 वर्षांनी होणारी जनगणना कोणाच्या काळात सुरू झाली, लॉर्ड रिपनच्या कधीपासून, 1881. अनुच्छेद 170 मध्ये काय आहे सांगितलं मित्र, तर प्रत्येक राज्य की विधानसभा में मॅक्सिमम 500 आणि मिनिमम 60 सदस्य राहते. बघा, प्रत्येक राज्याच्या विधानसभेमध्ये मिनिमम 60 सदस्य आणि मॅक्सिमम 500 सदस्य राहतील, ही अनुच्छेद 170 सांगितलं. मला सांगा कोणत्या राज्याची विधानसभा संख्या सर्वात जास्त आहे आणि आपल्या महाराष्ट्राची विधानसभा सदस्य संख्या किती आहेत. पण या दोघी अटीला 2 राज्य अपवाद आहेत मित्रांनो. गोवामध्ये विधानसभेचे 40 सदस्य आणि सिक्कीममध्ये 32 सदस्य मित्रांनो. मला सांगा भारतातील सर्वाधिक सीट यूपी किती, 403. न्यूनतम पुद्दुचेरी किती आहे, 30 सीट आहेत मित्रांनो. चला मित्रांनो, कोण ब्रिटिश भारत के दौरान अल हिलाल अखबार के संस्थापक, काय मिळेल मित्रांनो, अल हिलाल मौलाना अबुल कलाम आझाद यांनी लिहिलेलं आहे मित्रांनो. तुम्ही हे पण मला सांगा, मौलाना अबुल कलाम आझाद काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते, त्या अधिवेशनाचं वर्ष मला सांगा. शरीरमध्ये जे रक्तचाप असतो ना मित्रांनो, त्याला मापण्यासाठी स्फिग्मोमॅनोमीटरचा यूज केला जातो. रक्तचाप मापने के लिए स्फिग्मोमॅनोमीटर. सांसद स्थानीय क्षेत्र विकास योजना किस केंद्रीय मंत्रालय के द्वारा कार्यान्वित की जाती, तो MOSPI सांख्यिकी और कार्यक्रम क्रियान्वयन मंत्रालय. गुरु पंकज चरणदास, गुरुदेव प्रसाद किस नृत्यशैलींसंबंधित, तुम्हाला या नृत्य संबंधित व्यक्तींचं कायम विचारलं जाईल मित्रांनो. तर गुरु पंकज चरणदास आणि गुरुदेव प्रसाद तर ओडिसी, याच्या शेवटी दास आहे ना, तर ओडिसी. सोनल मानसिंह, केलुचरण महापात्रा ओडिसी. किसने प्रसिद्ध गीत अमर सोनार बांगला लिखा था, आणि हेच पुढे चालून 1971 बांगलादेशच्या स्वातंत्र्यानंतर बांगलादेशचं राष्ट्रगान म्हणलं तर अमर सोनार बांगला, गुरु रवींद्रनाथ टागोर. मला सांगा गुरु रवींद्रनाथ टागोर यांना जो आपला कोणता पुरस्कार, नोबेल पुरस्कार कधी भेटला होता आणि कोणत्या काव्यासाठी भेटला होता ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा. ऑपरेशन त्रिशूल ट्रायडेट हे इंडियन नेव्हीने चालवलं होतं 1971 कशासाठी, तर बांगलादेशला स्वतंत्र बनवण्यासाठी. बांगलादेश स्वतंत्र कधी झाला आहे, तर 16 डिसेंबरला. म्हणजे स्वतंत्र दिवस मनवतो बांगलादेश 16 डिसेंबर. राज्यपाल, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, मी तुम्हाला मागे पण सांगितलं होतं, राज्यपाल, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती यांच्यासाठी न्यूनतम आयु 35 वर्ष. PM, CM, लेजिस्लेटिव्ह LS लोकसभा आणि राज्यसभा यांच्यासाठी 25 वर्ष माफ करा. RS आणि VP यांच्यासाठी 30 वर्ष. बघा, कौन सा नृत्य भिक्षु और लाभाओं द्वारा मठों की बुरी आत्माओं को दूर करने के लिए किया जाता है, छम नृत्य. कोणता, छम नृत्य. कशाची हम नृत्य मित्रांनो, माफ करा, हम नृत्य. जे भिक्षू आणि जे मठांमध्ये जी बुरी आत्मा राहतो त्यांना हम नृत्य केलं जातं, तर हे हिमाचल प्रदेशशी संबंधित आहे. चेराव हा काय मिळेल मित्रांनो, ज्याच्या शेवटी कूट ते नृत्य जर विचारलं ना, तर डायरेक्ट ऑप्शन असेल ना मिझोरम टिक करून द्यायचं. बघा, चेराव झालं, चापचार कूट झालं, खुल्लम झालं, तर एकादशी आणि बांबू हे कशाशी संबंधित आहे, मिझोराम राज्याचे नृत्य आहेत मित्रांनो. लाई हरोबा हे मणिपूर, झावेरी बन हे पण मणिपूर राज्याचं नृत्य मित्रांनो. होजागिरी त्रिपुरा. शीख समुदाय, 12 मिशन आहे. सुकरचकिया मिशन संबंधित आहे. बघा, शीख समुदायामध्ये टोटल 12 मिशन आहे आणि जे सुकरचकिया मिशन आहे ते कशाशी संबंधित आहे, रणजित सिंहशी. कोणाशी संबंधित, रणजित सिंह, राजा रणजित सिंह. सर्वोच्च न्यायालय, अभिलेख न्यायालय, तर सर्वोच्च न्यायालयामध्ये अभिलेख न्यायालय कशाची आर्टिकल कोणत्या ह्याच्यात येतं, तर अनुच्छेद 129 हायकोर्ट अभिलेख न्यायालय आर्टिकल, बघा हा क्वेश्चन असा आहे, हायकोर्ट अभिलेख न्यायालय कशाशी संबंधित, आर्टिकल 215. द रेस ऑफ माय लाईफ
मिल्खा सिंग यांचं बुक आहे द टेस्ट ऑफ माय लाईफ. माय बेस्ट प्लेयर युवराज सिंग यांचं प्लेयर आहे मित्रांनो. सिंधू जलसमझोता, हा क्वेश्चन काय मिळेल मित्रांनो. सिंधू जलसमझोता कधी झाला होता तर 1960 झाला होता. कोणामध्ये येतो, भारत आणि पाकिस्तानच्यामध्ये. मध्यस्थता कोणी केली तर याच्यामध्ये वर्ल्ड बँकने केली. सिंधू नदी, झेलम नदी आणि चिनाब नदी यांचं 80% पाकिस्तान यूज करेल आणि 20% भारत यूज करेल. हा क्वेश्चन खूप गाजला मित्रांनो मागे. सिंधू नदीचा किती % भाग हा भारत यूज करेल तर 20% आणि 80% हा पाकिस्तान यूज करेल. तसंच रावी, व्यास आणि सतलज 80% भारत यूज करेल, 20% पाकिस्तान यूज करेल. सिंधू समझोता कधी झाला होता 1960 सबसे छोटा एक बीजपत्री पादप कोणता आहे मित्रांनो, ओल्फिया. आणि सबसे बडा रेप्लेशिया. बघा इम्पॉर्टंट आहे, सबसे छोटा कोणता आहे, ओल्फिया. आणि सबसे बडा रेप्लेशिया. ICC पुरुष T20 वर्ल्ड कप पहिला विजेता जो T20 ICC पुरुष T20 वर्ल्ड कप जिंकला होता तो कोणी, भारताने जिंकला होता 2007 कोणाला हरवलं होतं, उपविजेता कोण होतं, पाकिस्तान. आणि तो पहिला T20 पुरुष वर्ल्ड कप कुठे झाला होता तर आफ्रिकामध्ये. मला सांगा ह्याच वर्ल्ड कपमध्ये युवराज सिंगने कोणत्या देशाविरुद्ध आणि कोणता बॉलर होता त्यांना 6 बॉलात 6 षटकार लावले होते ते तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं. जो तुम्हाला सांगतो जे 97 संविधान संशोधन 2011 आहे, 43B राज्य के नीती निर्देशक तत्व कशाशी संबंधित, सहकारी समिती. चला तर मित्रांनो अशाच प्रकारे क्लास नंबर 3च्या मार्फत आपण एपिसोड नंबर 5 आणि एपिसोड नंबर 6 हा संपवला आहे. लवकरच आपल्याला अजून आपल्या यूट्यूब चॅनलकडे एवढं फाउंडेशन आहे मित्रांनो की आपण लवकरात लवकर रिझनिंगची सिरीज पण जे बेसिक म्हणजे पूर्ण बेसिक फाउंडेशन बॅच जी म्हणतो ना आपण, म्हणजे रिझनिंगमध्ये तुम्हाला कुठल्याही एक्झाममध्ये आउट ऑफ नंबर नाही मिळवून दिले तर आपलं पण एवढ्या एक्झाम दिल्याचा काही उपयोग नाही मित्रांनो. मी लवकरात लवकर ती पण बॅच सुरू करेल. चला तर मित्रांनो क्लास नंबर 3 आपण इथे आपण क्लास नंबर 3चा शेवट करू. जास्तीत जास्त मुलांना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. चला तर मित्रांनो, जय हिंद, जय भारत मित्रांनो.